पूर्व विदर्भ भात उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। ज्या धानाच्या जीवावर गरिबाचं पोट भरतं त्याच धानात तब्बल 1000 कोटींपेक्षा अधिकचा महाघोटाळा झाल्याचा संशय आहे। पण धक्कादायक बाब म्हणजे या महाघोटाळ्याची चौकशी दाबावी म्हणून थेट मंत्रालयापासून ते गडचिरोलीपर्यंत भलतंच कनेक्शन जुळल्याचं समोर आलंय। गडचिरोलीच्या वडसा देसाईगंजमधील मायाश्री इंडस्ट्रीज आणि इतर कंपन्यांच्या माध्यमातून हा 1000 कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नेते जेसा मोटवानी यांनी केली होती। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये उचलून धरल्यानंतर तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेला सखोल चौकशीचे आदेश दिले होते। मात्र चौकशी सुरू होताच चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातात थेट नाना पटोलेंच्याच सहीचं एक पत्र पडलं। चौकशी थांबवा असं त्या पत्रात लिहिलं होतं। विशेष म्हणजे हे पत्र पूर्णतः बनावट निघालंय। माजी विधानसभा अध्यक्षांच्याच सहीचा वापर करून चौकशी थांबवण्याची हिंमत कोणी केली? घोटाळेबाजांनी असं बनावट पत्र करून चौकशी थांबवण्याचा प्रयत्न केला का असा प्रश्न उपस्थित होतोय। आता नाना पटोलेंनी स्वतः समोर येत ते पत्र माझं नाहीच असं सांगत सरकारला पुन्हा घेरलंय। महसूल मंत्री बावनकुळेंनी आता छगन भुजबळांना या प्रकरणाची फेरचौकशी करण्याचं पत्र दिलंय। घोटाळेबाजांचे हात थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलेत का असा प्रश्न उपस्थित होत असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार जेसा मोटवानी यांनी केली आहे। आकाश अग्रवालनी ज्या पद्धतीने हे सगळे धान कागदावर घेऊन दाखवून ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना लुटलं जातंय ती भूमिका या ठिकाणी मगापासून आम्ही सगळे आमदार मांडतोय। आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने हा शेतकऱ्यांसाठी केलेली योजना ही व्यापारी आणि अधिकाऱ्यांपर्यंत लटकलेली आहे आणि त्याचा मंत्रालयापर्यंत धागे दोरे लागलेले आहेत आणि म्हणून तिवाळ्याला सस्पेंड करा। 20 मे 2026 ला मायाश्री राईस मिल, मायाश्री इंडस्ट्री, मायाश्री एग्रो, आकाश ट्रेडर्स आणि श्री किशन ट्रेडर्स या लोकांनी 1000 कोटीच्या जवळपास घपला केलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील 15 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी शासनाच्या नियमाची पायमल्ली करून आणि जे नाना पटोले साहेबांनी त्याच्याविरुद्ध चौकशी लावली होती 20 मेला आदेश निघाले ईओडब्ल्यू पुन्हा सीआयडी डिपार्टमेंटला, त्यामध्ये एफआयआर दर्ज करा म्हणून स्पष्ट आदेश आहे। 21 मेला छगन भुजबळ साहेबांकडून स्थगिती तात्पुरती आणली, ते स्थगिती हटवा म्हणून नाना पटोले साहेब आणि मी स्वतः भुजबळ साहेबांना पत्र दिला आणि त्याच्यावर कारवाई व्हावी आणि ते चौकशी व्हावी। स्वतः जाऊन ते पत्र पुन्हा दिलेलं आहे की आम्ही असं कुठलंही पत्र दिलेलं नाही आणि हे सगळी चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही पत्र तातडीनं अन्न नागरी पुरवठा विभागाला दिले।